हाय फ्रेंड्स, स्वाती इझी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आता दिवाळी जवळ आली आहे तर सगळ्यांकडेच फराळीचे पदार्थ सुरू होतील। तसंच आज पण आपण एक फराळीचाच पदार्थ बघणार आहे आणि तो म्हणजे चकली। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते असा हा पदार्थ आहे। तर मग जाऊया आपल्या किचनकडे आणि सुरू करूया आपली आजची रेसिपी। आज आपण 1 किलो चकलीची भाजणी करणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे हे 1 किलो तांदूळ आहेत, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी पंढरपुरी डाळ, 1 वाटी पोहे, 1 वाटी उडीद डाळ आणि अर्धा वाटी ओवा लागणार आहे। हे मी 1 किलो तांदूळ घेतलेले, त्याच्यामध्ये आपल्याला भिजवून घ्यायचे व्यवस्थित आणि हे स्वच्छ धुवून आपल्याला एक ते 2 तास भिजत घालून वाळत घालायचे। व्यवस्थित सुकवून घ्यायचे तांदूळ आपल्याला। हे जे आपण 1 वाटी मुगाची डाळ घेतली होती ती सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि सुकत घालायचे। 1 तासभर सुकत घालायची आणि मग ती आपल्याला भाजून घ्यायची। जसं आपण मुगाची डाळ आता घेतली आहे पाण्यामध्ये भिजवून, तसेच हरभऱ्याची डाळ सुद्धा आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायची आणि सुकवून घ्यायची उन्हात व्यवस्थित आणि मग ती भाजायची। हे जे तांदूळ आहेत ते आपण मगाशी जे धुवून घेतले होते ते मी 2 तास सुकवून घेतलेत आणि मग आता आपल्याला ते भाजून घ्यायचे। हे तांदूळ आपल्याला 1 ते 2 मिनिटच फक्त गरम करून घ्यायचे। जर तुम्हाला चकली कडक हवी असेल तर तुम्ही 5 ते 10 मिनिटं थोडंसं लालसर होईपर्यंत तांदूळ भाजून घ्यायचे। जर तुम्हाला सॉफ्ट आणि खुसखुशीत हवी असेल तर तुम्ही 1-2च मिनिटं फक्त गरम करून घ्या। हे तांदूळ मी 1 ते 2 मिनिटं भाजून घेतलेले आहेत। आता मी गॅस बंद केला आहे, आपण बाउलमध्ये काढून घेऊया। पोहे सुद्धा आपल्याला गरम कढईत फक्त 2 मिनिटं भाजून घ्यायचे। हे पोहे आपले भाजून झालेत, मी 2च मिनिटं भाजून घेतले। आता आपण जे तांदूळ घेतलं होतं त्याच्यातच आपल्याला हे घालायचे। ही 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे, ती सुद्धा आपल्याला 1 मिनिटं भाजून घ्यायची। जास्त लालसर करायची नाहीये, नाहीतर मग चकली कडक होते। ही उडीद डाळ मी 1-2 मिनिटं भाजून घेतली। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। हा अर्धा वाटी ओवा आहे, तो सुद्धा आपल्याला 1-2 मिनिटच भाजून घ्यायचा आहे। ओवा सुद्धा मी 1-2च मिनिटं भाजून घेतला आहे। कढई गरम असल्यामुळे जास्त वेळ भाजायचा नाही आहे। आता आपण हे पण प्लेटमध्ये काढून घेऊ। आपण जे धुवून सुकवून घातलेले होते हरभऱ्याची डाळ, ती आता आपण 5-1 मिनिटं भाजून घ्यायची आपल्याला। मंद गॅसवरच भाजायचे, कारण मोठ्या गॅसवरती करपायची शक्यता असते। हे हरभरा डाळ आपली आता भाजून झाली आहे। मी ह्याला 1-2 ते 3 मिनिटं भाजून घेतले। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। ही मुगाची डाळ आपण भिजवून सुकून घेतली आहे, वाळवून घेतलेली आहे। ही सुद्धा आपल्याला 1-2 मिनिटं भाजून घ्यायची। ही डाळ आपली मी 1-2 ते 3 मिनिटं भाजून घेतली आहे, ती सुद्धा आपली भाजून झाली आहे। आता गॅस बंद करून हे सगळं मी प्लेटमध्ये काढून घेते। हे मिश्रण आपण सगळं भाजून घेतलेलं आहे। त्यात आपल्याला हे पंढरपुरी डाळ जी आपण 1 वाटी घेतली आहे ती भाजायची नाही आहे, तशीच टाकायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ह्याचं पीठ बनवून घ्यायचं आपल्याला। आपलं भाजणीचं पीठ तयार होईल। आपण जी भाजणी बनवली होती त्याचं हे पीठ केलेलं आहे। आता आपल्याला चकली बनवायची, तर मग त्यासाठी आपल्याला हे लागेल हे भाजणीचं पीठ, मीठ, धनेपुडे, भाजून केलेली पुडे ही, तिळे आणि लाल तिखट पावडर आणि तेल मी तापायला ठेवले। आपण आधी प्लेटमध्ये चकलीचं पीठ मळून घेऊया।
आपण ह्याच्यात आता बाकीचे साहित्य घालून घेऊया। मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता। धना पावडर अर्धा चमचा, तीळ 1 चमचा, तिखट सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, जसं तुम्हाला तिखट लागेल तसं। तिखट हवा असेल तर 1-1.5 चमचा घाला, नाहीतर मग 1 चमचाभर घाला। आणि त्याच्यातच आपल्याला 1 चमचाभर मोहन घालायचं आहे। 1 चमचाभरच घालायचं आहे। ह्याच्यात तुम्ही लोणी सुद्धा घालू शकता, पण लोण्याने तेल जास्त ओढलं जातं, त्यामुळं शक्यतो जास्त तेल नको यूज नको, अशाप्रमाणेच करायचं आहे आपल्याला। तेलकट नको आहेत आपल्याला चकल्या। आणि मळताना कोमट पाण्यामध्येच मळायचं आहे। हे आपलं चकलीचं पीठ मळून झालं आहे। जसं भाकरीचं पीठ मळतो त्याप्रमाणेच मळून घ्यायचं आहे, पण थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे, नाहीतर मग चकली करताना काटे सुटत नाहीत चकलीला व्यवस्थित। आता आपण तेल लावून आणखीन थोडं मळून घेऊया व्यवस्थित ह्याला। जितकं तुम्ही छान मळाल तितके चकल्या खुसखुशीत आणि छान होतील। काटे पण तितके सुंदर बनतात चकलीला। आता आपलं हे छान मळून झालंय। चकलीच्या साच्याला मी आतून थोडंसं पाणी लावून घेतलंय, त्याच्यात आता आपण हे मळलेलं पीठ आहे ते घालून घेऊया। नक्की करून बघा तुम्ही, ही चकली खूप छान लागते, खुसखुशीत अशी। आपण आता याचं झाकण लावून चकल्या बनवून घेऊ। आपण चकली बनवून घेऊया याची। तुम्ही बघू शकता मस्त काटे सुटले त्याला। तुम्ही जितकं मळाल त्याला व्यवस्थित तितकी चकली छान होते। काटे सुटतात त्याला चांगले। चकल्या आपल्या तयार झाल्या। आता आपण डीप फ्राय करून घेऊया। तेल जास्त कडक नाही ठेवायचे, नाहीतर मग चकली वरून लालसर दिसते पण आतून कच्ची राहते। मंद गॅसवरच तळून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित चकली आतून बाहेरून व्यवस्थित तळली जाते। ही चकली आपली आता व्यवस्थित तळली गेली आहे। तळलेलं समजण्यासाठी आपल्याला दिसून येतं की चकली तळून झाली की तळाला जाते, म्हणजे मग ते कळतं की चकली व्यवस्थित तळली गेली आहे। तुम्ही बघू शकता मस्त आणि व्यवस्थित कलर पण आलाय चकलीला आपल्या। आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। कडक पण खमंग अशी आपली कुरकुरीत अशी चकली तयार झाली आहे। तुम्ही बघू शकता मस्त कडक झाली आहे। नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला। तर तुम्ही पाहिलंय फ्रेंड्स, आपली भाजणी पण करायला सोपी आहे आणि त्याची चकली करायला पण सोपी आहे। नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।